वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर आपल्यासोबत आहेत. सर, काल 3 कृषी कायदे मागे घेतलेले आहेत. यावरती आपली काय प्रतिक्रिया असेल, काय सांगाल? पहिल्यांदा मी इथे असं सुप्रीम कोर्टाला विनंती करणार आहे की त्यांच्याकडे या कृषी कायद्याच्या संदर्भातलं पिटिशन्स दाखल झालेलं आहे, तेव्हा एक त्यांनी प्रिलिमिनरी इश्यू म्हणून असणारा त्याला ट्रीट करण्यात यावा की ॲग्रिकल्चर हा स्टेट सब्जेक्ट आहे की सेंट्रल सब्जेक्ट आहे. तो जर स्टेट सब्जेक्ट असेल तर सेंट्रलला कायदा करण्याचा अधिकार तेव्हाच येतो की ज्यावेळेस 4-5 राज्य त्यांना विनंती करतात तुम्ही कायदा करा. याच्यावरती जर निर्णय झाला असता तर कदाचित एवढे दिवस उन्हा पावसामध्ये सर्दीमध्ये आणि जे काही शेतकरी मेले ते मेले नसते अशी परिस्थिती आहे. तेव्हा आता तरी सुप्रीम कोर्टाने त्याचा निकाल द्यावा अशी विनंती आम्ही करतो. कायदे मागे घेतले हे उत्तर प्रदेश हरियाणाच्या निवडणुकीच्या डोळ्यासमोर ठेवून आता हे पार्लमेंटमध्ये स्टेटमेंट केलं जाते का हेही बघितलं पाहिजे त्या ठिकाणी. पण सुप्रीम कोर्टाने हा जर निर्णय सांगितला की ॲग्रिकल्चर कृषी हे राज्याचं आहे, तर मग इतर कोणाला असणारा वेगळे मार्ग चोखाळता येतात ना, तो सुप्रीम कोर्टाने मार्ग हे मोकळं करावा ना. ते ताणून का धरतात आहेत त्या ठिकाणी. म्हणजे सुप्रीम कोर्टात सुद्धा असणारा हँगिंग करत ठेवलेलं आहे ते चुकीचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. सर, राज्यात सध्या एस.टी. कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला आहे. गेल्या 3 आठवड्यापासून राज्यभरात ते आंदोलन करतात आहे. आझाद मैदानामध्ये देखील 10 ते 12 दिवसापासून बसलेले आहेत. आपली काय भूमिका असेल, काय सांगा? म्हणजे आम्ही पक्षाच्या वतीने पक्षाने त्यांना पाठिंबा दिला आहे हे मला पक्षाने कळवलेलं आहे. परंतु त्याच्याचबरोबर मी एस.टी. कर्मचाऱ्यांचे जे नेते आहेत त्यांना असं विनंती करणार आहेत की एस.टी. महामंडळामध्ये वोल्वो ही भाड्यानी आहे, शिवनेरी ही भाड्यानी आहे. ते कोणाचे कॉन्ट्रॅक्ट्स आहेत ह्याची माहिती द्या. त्याच्याचबरोबर वोल्वो आणि शिवनेरीच्या पाठीमागे दर महिन्याला किती कोटी रुपये त्या मालकाला जातात याचीही माहिती द्या. कामगारांनी फक्त स्वतःच्या पगारापुरतं मर्यादित राहू नये आणि स्वतःच्या सिक्युरिटीसाठी राहू नये. त्यांनी असणारा जी जनता बसमध्ये चालते म्हणजे 90 लाख लोक बसमध्ये चालतात त्यांचाही त्यांनी विचार केला पाहिजे. का ही जर माहिती आली की स्क्वेअर किलोमीटरच्या ह्याच्यावरती लूट चाललेली आहे तर ती लूट थांबवता येते आणि एस.टी. भाडं जे आहे ते कमी करता येतं. या संदर्भात का नाही कामगार नेते बोलत? स्वार्थी आहेच कामगार नेते. तुम्ही एक बोलताना सांगितलं की तुटेल एवढा देखील संपत आणू नये. हो, कारण का शेवटी खाजगीकरणाची टांगती तलवार ठेवलेलीच आहे. हे जसे कामगार स्वार्थी आहेत स्वतःच्या पगारासाठी आणि स्वतःच्या प्रश्नासाठी, तसा सत्तेमध्ये बसलेला हा सुद्धा स्वार्थी आहे. तो असणारा म्हणतो की हे तुटलं तर तुटलं, मला असणारा माझी खाजगी बस्ती ते चालवता येते. बरोबर. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे असं देखील आपण म्हणताय, प्रश्न उपस्थित करताय. हो, काय महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख हे जेलमध्ये आहेत आणि मुंबईचे असणारे माजी CP पोलीस कमिशनर यांच्यावरती अटक वॉरंट आहे आणि अरेस्ट वॉरंटही आहे, ॲब्स्कॉन्डिंगचंही वॉरंट आहे. तर ही जर म्हणजे जो रखवालदार ठेवला तोच चोर निघाला अशी परिस्थिती आहे आणि लुटतो अशी परिस्थिती आहे. गव्हर्नर साहेबांनी ही लक्षात घ्यावी आणि योग्य तो अहवाल जो आहे तो केंद्राला द्यावा. बरोबर. सर, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा गेल्या काही दिवसापासून चर्चेत आहे ते म्हणजे NCBचे जे झोनल डायरेक्टर आहेत समीर वानखडे, त्यांच्या जाती आणि धर्माला घेऊन काही प्रश्न उपस्थित केले जातात आहे. आपण देखील एक कायदेतज्ञ आहात, अभ्यासक आहात या सगळ्या विषयाचे, या सगळ्याकडे आपण कसं पाहतो? ते मी सांगितल्याप्रमाणे सुप्रीम कोर्टाने सिव्हिल एपिलेट ज्युरिडिक्शनमध्ये त्यांच्याकडे सिव्हिल ॲप्लिकेशन नंबर 7065/2008 ही पिटिशन होतं. त्याच्यामध्ये 25 फेब्रुवारी 2015ला त्यांनी असा निकाल दिला आणि त्या निकालामध्ये जी समीर वानखडेंची परिस्थिती आहे तीच तिथला जो पिटिशनर मल्लू आहे त्याची तीच परिस्थिती आहे. त्याच्याही आईवडिलाने ख्रिश्चन धर्म स्वीकारला, त्याच्याही रेकॉर्डवरती असणारं ख्रिश्चन होतं, परंतु
वयात आल्यानंतर 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की मी माझ्या आजोबा जे आहेत, आजी जे आहेत, त्यांच्या धर्माशी मी आपलं असणारं नातं जोडतोय आणि आईवडिलांशी असणारं ते नातं मी तोडतोय. तेव्हा त्यांनी कास्ट व्हॅलिडिटीसाठी ॲप्लिकेशन केलं, त्याला मिळालं. त्याच्यानंतर हायकोर्टामध्ये चॅलेंज झालं, हायकोर्टाने ते रद्द केलं, सुप्रीम कोर्टामध्ये गेलं. सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं की 18 वर्षाचा होईपर्यंत तो स्वतःचा निर्णय करू शकत नाही, पण 18 वर्ष झाल्यानंतर त्यांनी निर्णय काय घेतले हे त्याच्यातले महत्त्वाचे आहेत. आणि तिथे हे दर्शवत असतील की त्याचे निर्णय हे त्याच्या आजी आजोबाशी जुळणारे असतील आणि त्यांच्याशी जुळणारे असेल तर त्याला तो अधिकार येतो आणि त्याचं कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट त्यांनी असणारं व्हॅलिड धरलं अशी परिस्थिती आहे. तर समीर वानखडेची सुद्धा तीच परिस्थिती मी असं मानतो. त्याच्यावर कायदा त्याच्या बाजूने आहे. ओके. समीर वानखडे जे पुरावे सादर करतात आहे किंवा जी काय माहिती देतात आहे ती प्रथमदर्शनी मी काय कागदपत्र बघितलेली नाही. वर्तमानपत्रातून जे काही आले त्या वर्तमानपत्राच्या आधारे मी असं म्हणतोय की हा निर्णय त्यांना योग्य रीतीने लागतो. ठीक. धन्यवाद सर ही सगळी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट नितेश सोनवणे सर, देवेंद्र कोलटकर, झी मीडिया, मुंबई. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे